सर्वांना नमस्कार। आज दिनांक 6 जुलै 2021। आज माननीय श्री रेणभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण आपल्या कॉलेजमध्ये ऑनलाईन कवी संमेलन आयोजित केलं। तसेच आज या वाढदिवसानिमित्त आपल्या इथे रेणभाऊ राठोड हे उपस्थित आले। सर्वप्रथम या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांचे सर्वांचे स्वागत करतोय। आणि आता वाढदिवसानिमित्त कॉलेजला एक ऑनलाईन सोहळा आयोजित केला। त्या कार्यक्रमानिमित्त आज या सत्कारमूर्ती आपल्या इथे आल्या। त्यांच्यासोबत सगळे पाहुणे आले, सर्वांचे स्वागत करतोय। तर आजच्या या कार्यक्रमामध्ये एक जबाबदार व्यक्ती म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय श्री प्रकाश पाटील साहेब, किसान ब्रिगेड यवतमाळ वाशिम संपर्क प्रमुख यांना विनंती करतोय की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारावं। त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री सत्तूरराव डॉक्टर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारावे। त्याचप्रमाणे भीमरावजी ठाकरे साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं। त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री गोविंदरावजी भिसे काका यांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं। आजच्या या वाढदिवसानिमित्त आपले सत्कारमूर्ती माननीय श्री रेणभाऊ राठोड यांना सुद्धा विनंती करतोय की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं। तर मित्रहो, आमच्या संस्थेचे मूळ संस्थापक स्वर्गीय हर्षसिंह ठाकूर सर यांचं फोटोचं पूजन करायचं आहे, तेव्हा सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी फोटोचं पूजन करावं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाश पाटील साहेब यांचं स्वागत करण्याकरता आमंत्रित करतोय लोखंडे सरांना। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री डॉक्टर सत्तूरराव साहेब यांचं स्वागत करण्याकरता
आमंत्रित करतो लोखंडे सरांना. त्याचप्रमाणे गोविंदरावजी दिसे काका यांचं स्वागत करण्याकरता आमंत्रित करतोय उजाडे काकांना. त्याचप्रमाणे भीमरावजी ठाकरे साहेब यांचं स्वागत करण्याकरता आमंत्रित लोखंडे सरांना. त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे संचालक आणि श्री ठाकूर सर यांचं स्वागत करण्याकरता आमंत्रित करतो उजाडे काकांना. तर आज ज्यांचा वाढदिवस आहे, नेहमीप्रमाणे दरवर्षी जवळपास 19 वर्ष झाली की आपल्या शाळेला दरवर्षी वाढदिवसानिमित्त भेट देतात. तेव्हा आजच्या या वाढदिवसाची सत्कारमूर्ती आणि श्री रेणभाऊ राठोड, माजी सभापती जिल्हा परिषद यवतमाळ यांचा सत्कार करण्यासाठी आमच्या संस्थेचे संचालक प्रमुख पाहुणे सर्वांना विनंती करतो की त्यांनी रेणभाऊ राठोड यांचा सत्कार. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Yeah. शुगर तर पुनश्च एकदा सरांना आमच्या संस्थेतर्फे सर्व कर्मचाऱ्यांतर्फे वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आज सरांच्या वाढदिवसानिमित्त आपण आपल्या कॉलेजला ऑनलाईन कवी संमेलन आयोजित केलं. काही अडचणी असल्यामुळे सरांना ते कवी संमेलन ऐकता आलं नाही. तर सरांच्या वाढदिवसानिमित्त एक मराठी कविता सरांना ऐकवतोय. मातीच्या ममतेचा झरा कधी ओसरत नाही. मातीच्या ममतेचा झरा कधी ओसरत नाही. माणूस वेडा झाला तरी आपली मायबोली विसरत नाही.
तर एक आगळीवेगळी कविता सरांच्या वाढदिवसानिमित्त. माळीचे झोके लईत झुले, अंगणात मायाचे वंती फुले. माळीचे झोके लईत झुले, अंगणात मायाचे वंती फुले. गेले जमाने आम्ही चिचाचे, बोरीच्या खाली बोर येचाचे. गेले जमाने आम्ही चिचाचे, बोरीच्या खाली बोर वेचाचे. भूल जा बसे येटाय हासे, भूल जा बसे येटाय हासे. गेले सोडून कौलाले भाषे, गेले सोडून कौलाले भाषे. माळीचे झोके लईत झुले, अंगणात मायाचे वंती फुले. गेले जमाने आम्ही चिचाचे, बोरीच्या खाली बोर येचाचे. बाजार भरे जोऱ्यात काय, बाजार भरे जोऱ्यात काय. सरदार काळे त्यांची तुनमाय, सरदार काळे त्यांची तुनमाय. कवा उरडा तोंडाले पाणी, कवा उरडा तोंडाले पाणी. पिटीन घासा गुळचटवाणी. गेले जमाने आम्ही चिचाचे, बोरीच्या खाली बोर येचाचे. उडणाची शर्यत लागे, उडणाची शर्यत लागे. पाण्याशी पोर मनमानी वागे, पाण्याशी पोर मनमानी वागे. हिरीत उड्या मारती पोर, हिरीत उड्या मारती पोर. चढा उतराले लागे ना दोर, चढा उतराले लागे ना दोर. गेले जमाने आम्ही चिचाचे, बोरीच्या खाली बोर येचाचे. गावात जत्रा भरात होती, गावात जत्रा भरात होती. पोऱ्यात मैना वयात होती, पोऱ्यात मैना वयात होती. गेले जमाने आम्ही चिचाचे, बोरीच्या खाली बोर येचाचे. शेणाच गोंधन पूर्णाची पोई, शेणाच गोंधन पूर्णाची पोई. झेंडवाईन ओवाया गाई, झेंडवाईन ओवाया गाई. आता बदलली दुनियादारी, आता बदलली दुनियादारी. दिस निगते भर दुपारी, दिस निगते भर दुपारी. गेले जमाने आम्ही चिचाचे, गेले जमाने आम्ही चिचाचे. बोरीच्या खाली बोर येचाचे. हरपला ठेचा हरपला कैना, हरपला ठेचा हरपला कैना. गावात आता लाजे ना मैना, गावात आता लाजे ना मैना. गेले जमाने आम्ही चिचाचे, बोरीच्या खाली बोर येचाचे. बोरीच्या खाली बोर येचाचे, बोरीच्या खाली बोर येचाचे. धन्यवाद. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि श्री डॉक्टर सतुरबा साहेब यांना विनंती करतो की आजच्या भाऊच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द मार्गदर्शन करावं, त्यांना शुभेच्छा द्या.
नमस्कार. आज 6 जुलै प्रेमभाऊचा वाढदिवस. तसं तर वाढदिवसाच्या प्रेमभाऊंना मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यांना चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो ही इच्छा व्यक्त करतो. सोबतच एक प्रतिकात्मक भेटवस्तू म्हणून ह्या कापडी पिशव्या आहेत, ह्या रंगाला आम्ही देत आहोत आणि त्यांच्याकडनं अपेक्षा आहे किंवा आमची इच्छा आहे की त्यांनी त्यांच्या या वाढदिवसाला त्यांचे जेवढेही संपर्कातले व्यक्तिमत्व आहेत त्यांना हे द्यावा आणि त्यांच्याकडनं वचन घ्यावं की ते प्लॅस्टिकचा वापर कमी करून कापडीचा वापर आणि खऱ्या अर्थाने आणखी चांगलं सार्थक झाल्यासारखं होईल. आणि पुन्हा एकदा मी त्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आमच्या संस्थेचे संचालक माननीय श्री ठाकूर सरांना विनंती करतो की त्यांनी वाढदिवसानिमित्त मार्गदर्शन. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित प्रमुख पाहुणे आणि सत्कार होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण प्रेमभाऊंचा वाढदिवस साजरा करतो. साधारणतः हे 19वे वर्ष आहे. ते सांगताना मला आनंद होतो. मागच्या वर्षी कोविड-19 मुळे काही प्रतिबंधित बाबी असल्यामुळे आवकडे छोटेखानी सरकारचे येणारे वेळोवेळी नियमाचं पालन करत मागच्या वर्षीचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता आणि या वर्षीच्या कार्यक्रमाला सुद्धा कोविड-19चा प्रतिबंध आहे. जे काही शासनाने आपल्याला नियम घालून दिले त्याचा आपण पुरेपूर वापर करतोय. कुठेही नियमाचा भंग होणार नाही याची आपण दक्षता घेतोय आणि आपल्या हा कार्यक्रम आज साजरा करतोय. अनेक लोकांनी प्रत्यक्ष उपस्थित होण्याची सुद्धा इच्छा व्यक्त केली होती, परंतु मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या शुभेच्छा प्रेमभाऊंना फोनवर द्या. आमची वागसर आहे, प्रेमभाऊंना शुभेच्छा फोनवर देतील. हा आजचा सगळा कार्यक्रम सर्वांना पाहता यावा म्हणून आपण यूट्यूबवर टाकणार आहोत. आपल्या शैक्षणिक संस्थेची जी एक लिंक आहे त्या लिंकवर आज तो पूर्ण कार्यक्रम आपण अपलोड करू. आपल्या सर्व मित्र परिवारांना, नातेवाईकांना, हितचिंतकांना आपण ती लिंक पाठवावी, जेणेकरून आजच्या या कार्यक्रमाचा आस्वाद ते त्यांच्या पद्धतीने तेव्हा जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा आणि जितके वेळा वाटेल तितके वेळा जो प्रसाद ते घेऊ शकतात. त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. या कार्यक्रमासाठी आमच्या जवळचे माजी उपसरपंच गोविंदराव व्यवहारिक यांना निमंत्रित केलं होतं. त्यांनी शेतीच्या कामाची व्यस्तता दाखवली आणि सांगितलं निरोप दिला मला फोनवर की प्रेमभाऊंना माझ्या वतीने शुभेच्छा सांगा. दत्ता काकाजी पैसेबाई हे सुद्धा या कार्यक्रमाला काही कारणास्तव येऊ शकले नाही. त्यांनाही आम्ही निमंत्रित केलं होतं. त्यांनी फोन करून सांगितलं की आमच्या शुभेच्छा भाऊंना कळवा. माननीय सुधीर भाऊ देशमुख दिग्रजचे आमचे मार्गदर्शक, त्यांना मी काल स्वतः फोनवर बोललो. त्यांनी सांगितलं की सर, या कार्यक्रमाला मला उपस्थित राहायला खूप आनंद झाला असता, परंतु आज माझ्याकडे 2 जबाबदारी आहेत. एक लग्न सोहळा आहे आणि एक दुःखद प्रसंगाला मला उपस्थिती द्यायची आहे. या दोन्ही सोहळ्याला मला जायचं असल्यामुळे मी तुमच्या कार्यक्रमाला यावर्षी येऊ शकणार नाही, परंतु भविष्यात आम्ही निश्चित तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित होऊ. त्यांनी सुद्धा त्यांच्या शुभेच्छा भाऊंना देण्याची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. ज्या ज्या लोकांना आम्ही निमंत्रित केलं होतं काही कारणास्तव ते लोक येऊ नाही शकले, परंतु त्यांनी त्यांच्या शुभेच्छा भाऊपर्यंत पाठवण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. मित्रांनो, शिक्षणाचं कार्य हे समाज घडवण्याचं कार्य आहे. समाजाला योग्य दिशेनं नेण्याचं कार्य आहे. तुमच्या शैक्षणिक संस्थेतून किती कर्मचारी तयार झाले
याचं मूल्यांकन न करता किती MPSC कर्मचारी, किती UPSC कर्मचारी तयार झाले याचं मूल्यांकन न करता तुमच्या शिक्षणाच्या संस्थेतून किती चांगले नेते तयार झाले, किती चांगले नागरिक तयार झाले, किती चांगले लेखक तयार झाले, किती चांगले समाजसेवक तयार झाले, किती संशोधक तयार झाले, इतरांना आधार देणारे किती तयार झाले, याच्यावर त्या शैक्षणिक संस्थेचं आणि विद्यापीठाचं मूल्यांकन असतं. अमेरिका, जर्मनी, जपानमध्ये जेव्हा आपण पाहतो की तिथले विद्यापीठ कसे आहेत आणि त्या विद्यापीठामध्ये या पद्धतीचं मूल्यांकन होते, म्हणून जास्तीत जास्त नोबेल पुरस्कार पाश्चिमात्य लोकांना मिळतात. आपण फार छोटे माणसं आहोत, परंतु कुठंतरी आपल्या हातातून चांगलं झालं पाहिजे. आमच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला चांगलं भाषण करता येत नसेल, आम्हाला कळू नये. त्याला कोऱ्या कागदावर सरळ रेष पाडता येत नसेल, परंतु मी अभिमानाने सांगतो की शेत कसंही तिरपं राहू द्या, बैलजोडी कशी राहू द्या, तो सरळ दास काढून दाखवतो, जे इंजिनियरला सुद्धा काढणं शक्य होणार नाही. म्हणजे ग्रामीण भागातला माणूस कुठेही कमी नाही, फक्त आमच्याकडे कमतरता आहे. आम्हाला संधी मिळत नाही, आम्हाला व्यासपीठ मिळत नाही, आम्हाला ज्या ठिकाणी खेळायला रंगमंच पाहिजे ते मिळत नाही. आणि हे स्वप्न माझ्या वडिलांनी पाहिलं होतं की आमच्या भागातल्या मुलाला आमच्या पद्धतीनं व्यक्त होता आलं पाहिजे. आज पुण्यासारख्या भागातल्या विद्यापीठाचं काम आम्ही चालवतोय. जेव्हा पुण्याची चमू आली होती, देशपांडेचा साधारणतः 15 वर्षापासून आमच्याकडे निगडीत आहे. त्या चमूनं भेट दिल्यानंतर माझ्याकडे शंका व्यक्त केली होती, तर तुमचं कॉलेज हे ग्रामीण भागात आहे आणि आमचे विद्यापीठ पुण्याला आहे, आम्ही तालुक्या लेवलवरच फक्त सेंटर देतो. महाराष्ट्राच्या पुणे विद्यापीठाच्या भागामधलं आपलं पहिलं सेंटर आहे की जे ग्रामपंचायत लेवलवर आहे. आणि मला सांगताना आनंद होतो की सगळ्यात चांगलं काम आपलं आहे. ते सुद्धा तुम्ही करतात. अमरावती विद्यापीठाचं कॉलेज घेत्या वेळेस सुद्धा तिथल्या कमिटीने आम्हाला शंका व्यक्त केली होती की तुमच्याकडे ऍडमिशन येतील का, आणि मला सांगताना आनंद होतो 307 ऍडमिशन पहिल्या वर्षी झाले. BA रेकॉर्ड ब्रेक आहे, 120 पॅक. नाशिक विद्यापीठाच्या सेंटरनी लोकांना भरभरून दिलं, मुलांना भरभरून दिलं. मला एक सांगताना एक उदाहरण मला सांगावं असं वाटते. एक नवीन नापास बाई ऍडमिशन साठी आली, सोबत पती होता. त्याने सांगितले की सर मी 3 महिन्यात मरणार आहोत, तिची ऍडमिशन करून घ्या. आम्ही ऍडमिशन केली, पेपर झाले, मी हॉल तिकीट दिलं, पेपर झाला, रिझल्ट लागला. जेव्हा मी फोन केला की ताई तुम्ही पास झाल्याचे सांगितलं की आज 3रा दिवस आहे म्हणजे माझ्या नावाला. आज ती बाई आपल्या इथे B.Pharm 3rd इयरला आहे आणि सांगताना आनंद होतो की यवतमाळच्या अर्बन बँकेमध्ये नोकरी करते. तिनं सांगितलं की सर मी जर ही डिग्री घेतली नसती तर मला बँकेनं नोकरी दिली नसती. मित्रांनो, मला सांगायचं हे आहे, लोकांची घरं उभे राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी विद्यापीठानं, कॉलेजनं, तिथल्या कर्मचाऱ्यानं झटलं पाहिजे. आणि ज्या अर्थी आम्ही शेवटच्या टोकापर्यंत पोहोचू, कबूल आहे, विद्यार्थ्याला ज्ञान नाही, पालक व्यस्त आहे, कोरोना आहे, शेतीचे काम आहे, पैसा नाही, सगळीकडे प्रॉब्लेम आहे. परंतु जर मुलगा कॉलेजपर्यंत येत नसेल तर आम्ही मुलापर्यंत जातो. त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदाभेद करत नाही. जेवढेही युनिटमध्ये काम करणारे लोक आहेत ते आम्ही सगळे एक आहोत. रेल्वेचं उदाहरण म्हणून सांगतो, रेल्वेला हजारो चाकं असतात, सगळी चाकं व्यवस्थित असेल तर रेल्वे 100च्या वेगाने धावते. एक चाक जरी मोडलं तर पूर्ण रेल्वे उभी करावी लागते. आमची पूर्ण रेल्वे या सगळ्या लोकांच्या भरोशावर चालू आहे. कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करता विद्यार्थी आपल्यापर्यंत कसा येईल, त्याला आपण मार्गदर्शन कसं करू, त्याचं हित कसं जोपासू, या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. या ठिकाणी सांगताना मला आनंद होऊन राहिलेला आहे की वर्ग 1 पासून 12वी पर्यंत 11वी मध्ये आर्ट, कॉमर्स, सायन्स आणि सायन्स मध्ये फिशरी असणारं आपल्या तालुक्याचं एकमेव कॉलेज आहे. नाशिक विद्यापीठाचे BA आणि B.Pharm सोबत मानवी हक्क, ग्राम स्वराज, सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा रक्षक अधिकारी हे सगळे कोर्सेस आपण चालवतो.
पुणे विद्यापीठाचे MA.M.Com चालवतो, अमरावती विद्यापीठाचं BA.B.Com BSc चालवतो आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचं BA.MPSc BBA आणि MA पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. पुन्हा सांगताना आनंद होतो की MA रेग्युलरचं कॉलेज असल्याची तालुक्यातली आपली पहिली संस्था आहे. विषय असा आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या हिताचं, त्यांच्या शिक्षणाच्या हिताचं काम झालं पाहिजे आणि पदोपदी विद्यार्थ्यांचं सहकार्य आहे, पालकांचं सहकार्य आहे. भविष्यामध्ये याच्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांच्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी, वाङ्मयीन पुरस्कार योजनेसाठी आम्ही कसे पोहोचू यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. आज या ठिकाणी प्रेम भाऊ त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आले. दरवर्षी ते येतात. आमचे प्रकाश भाऊ सुद्धा व्यस्त कार्यक्रमातून आले, भाऊजी सुद्धा आले. डॉक्टर साहेबांना ते विषयच नाही, मी त्यांना काल फोनवर बोलतो आणि त्यांनी सांगितलं की मी येतो. थोड्या वेळापूर्वी ते निघण्यापूर्वी मला बोलतो, साहेब आणखी पोलीस नाही आला, म्हणजे कोणी येऊ का नाही येऊ, मी माझी गाडी घेऊन आलो. म्हणजे एवढा सगळा जिव्हाळा आहे आणि या तुमच्या जिव्हाळ्याच्या भरोश्यावर संस्थेचं, सगळ्या विद्यार्थी हिताचं, ग्रामीण भागाच्या संरक्षणाचं, हितरक्षणाचं काम झालं पाहिजे. ग्रामीण भागातला विद्यार्थी कुठेही कमी नाही, फक्त त्याला प्रोत्साहन करण्याची गरज आहे आणि ते सगळं आम्ही करतो. नाटक असो, खेळ असो, क्रीडा असो, या सर्व बाबीमध्ये आम्ही त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. माननीय प्रेम भाऊ त्या ठिकाणी आमचा सत्कार घेण्यासाठी उपस्थित झाले. पुनश्च त्यांचे आभार व्यक्त करतो, सर्वांचे आभार मानतो आणि आयोजकांनी बोलण्याची मला संधी दिली त्याकरता त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. त्यानंतर आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आपले मोराटो यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला वाढदिवसानिमित्त मार्गदर्शन. नंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाश भाऊ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण करावं. आज गोवा येथील विविध विद्यामंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान आणि माऊली परिवाराचे सदस्य आदरणीय प्रेमभाऊ राठोड यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इथे आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. पहिल्यांदा भाऊंना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. भाऊ आपणास निरोगी व उदंड आयुष्य लाभो अशी मी आज ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माऊली परिवार पुनश्च एकदा माझ्या पत्रकार मित्रमंडळीतर्फे, माझ्या इथले परिवारातर्फे आपणाला वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द इथं संपतो. यानंतर आमचे सत्कारमूर्ती यांचा वाढदिवस आहे ते आपले मोराटो यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला वाढदिवसानिमित्त मार्गदर्शन करावं. स्वर्गीय भारत सिंह ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आणि समारंभाचे अध्यक्षस्थानी विराजमान आमचे मित्र, आमचे बंधू आणि देशोन्नती परिवाराचे अतिशय ज्येष्ठ अशा प्रकारचे पत्रकार, समाजसेवक आदरणीय प्रकाशबाबू दिले आणि ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतो आहे आणि सतत या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये एक आरोग्यविषयक सेवा देणारे बाल रुग्णांच्या तपासणीपासून तर निःशुल्क औषध उपचार करणारे असे आमचे आर्मीचे प्रख्यात अशा प्रकारचे डॉक्टर आदरणीय सत्यवाद साहेब, आमचे जावया लोकांचे पाटील साहेब, आपल्या संस्थेचे सन्मान्य सदस्य आणि आमचे आदरणीय लाडके बंधू जे 19 वर्षापासून माझं वाढदिवस साजरे करतात. हे बंद रेशमाचे ठेवी जपून जीवा
धागा अतूट हा तो प्राणात गुंतवावा. कविता फार मोठी आहे, तुम्ही एवढंच म्हणेल हे स्नेह, हे प्रेम याचं जेव्हा कधी स्मरण होतं ना, तो भूक भरून येतो. कुठं आनंद ठाकूर त्यांचे बाबा सुद्धा एवढे प्रेम करायचे मला. आनंद भाऊ सारखं मला प्रेम करायचे सतत, आणि हसत हसत समोर यायचे. लाड कौतुक ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीचे सर्व मला सुद्धा एक पित्याचं प्रेम मला बाबांकडनं मला सतत मिळत होतं. आणि हे कुठलं बंद आहे, थोडं मात्र मला आठवणी उलगडलेलं नाही. मंडळी, जीवनामध्ये आपण पैसा कमवू, नाव कमवू, धन संपदा सर्व प्राप्त करू, परंतु अशा पद्धतीचं प्रेम, निर्व्याज प्रेम हे प्राप्त करणं याला भाग्य लागतं. आणि कदाचित मी सांगत असतो की आमच्या पूर्वजन्मीचं काही असू शकते, पूर्वजन्मीचं काही असेल आमचं, म्हणूनच आनंदभाऊ ठाकूर हे आमच्यावर खूप प्रेम करतात. तेव्हा मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं फक्त मी एवढंच म्हणेन की ही जी संस्था आहे ती संस्था अतिशय भरभराटीला आलेली आहे. आणि पुन्हा त्याचा वटवृक्ष अशा प्रकारची मी प्रार्थना ईश्वराला करतो, नाही का. आणि जे संस्थापक अध्यक्ष म्हणजे स्वर्गीय बापू, आमच्या बाबांना सुद्धा मी प्रार्थना करेन की बाबा आपण तर इथं कुठं असाल अदृश्य स्वरूपामध्ये तुम्ही सुद्धा आशीर्वाद द्या आमच्या अनुभवांना. आणि संस्था सुद्धा भरभराटीला आलेली आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून जे विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आहे, विविध, मग ते आरोग्य विषयक असेल, कला विषयक असेल, सांस्कृतिक असेल, साहित्य विषयक असेल, अनेक प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम या महाविद्यालयामध्ये होतो आहे. तेव्हा अशा या अष्टप्रौढ या संस्थेचं सुद्धा ईश्वराच्या कृपेने असं भरभराट हो, अशा प्रकारची मी ईश्वरची प्रार्थना करतो. आणि हे जे सर्व प्रेमीजन आहेत त्यांना उदक आयुष्य लावू द्या या निमित्ताने. मला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी बनला, तुम्ही आपल्या सर्वांचं ऋणी आहात. आणि हे प्रेमाचं जे नातं आहे ना मंडळी, ते अतूट आहे. हे कशातच याचं मोजमाप होत नाही, मूल्यांकन कशातच होत नाही. आणि म्हणून सुरुवातीला मी जे म्हटलं की हे अबोध अशा प्रकारचं, निर्व्याज अशा प्रकारचं प्रेम जे आनंद ठाकूर यांच्या परिवाराकडनं, त्यांच्याकडनं जे मला प्राप्त झालेलं आहे, त्यासाठी मी भाग्यवान आहे. आणि हे सांगतो की ही जी मंडळी आहे ना, बसलेली सुद्धा अशाच प्रकारची प्रेम करणारी मंडळी. डॉक्टर साहेबांना काही घेणं देणं नसतं, परंतु ते दत्त म्हणून या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमात हजर असतात. प्रतिकेत अशा प्रकारचे डॉक्टर आहेत आमच्या आरोग्य परिसरामध्ये. प्रकाश बाबू सुद्धा अतिशय व्यस्त अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहेत. ते राजकारणी आहेत, समाजकारणी आहेत, म्हणजे सर्व पत्रकार आहेत आणि आदर्श शेतकरी आहेत. एक लढाऊ अशा प्रकारचे संघर्षशील शेतकरी आहेत. ते आदरणीय आमचे प्रकाश भाऊंच्या नेतृत्वाखाली जे आपल्या देशमुखीचे मालक आहेत, चालक आहेत. आणि असे आमचे स्नेही आमचे बापूसाहेब सुद्धा आले, आले. तेव्हा आपल्या सर्वांच्या मी गुणामध्ये राहू इच्छितो. अशाच प्रकारचं प्रेम, अशाच प्रकारचा स्नेह आणि अशाच प्रकारची कृपा आपण सर्वजण ठेवा अशी मी आपण सर्वांची प्रार्थना करतो. आणि आनंद भाऊ आणि त्यांच्या सर्व परिवाराला, संस्थेमध्ये निगडीत सर्व कर्मचारी, विभागात आणि सर्व कर्मचारी यांना मी धन्यवाद देतो. आणि योगालयाचं जय. धन्यवाद सर. आज आपल्या इथे सरदार मोठी जन्मोराठोड आपल्या इथे आज त्यांचा वाढदिवस. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रकाश पाटील साहेब हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे या ठिकाणी विशेष
आभार मानतोय. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि श्री चतुर्वादी डॉक्टर साहेब हे सुद्धा वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे सुद्धा या ठिकाणी विशेष आभार मानतोय. त्यानंतर निमगावचे ढाके साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि श्री गोविंदराव शिराला हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे हे वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे सुद्धा या ठिकाणी विशेष आभार मानतो. आणि आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला, सर्व हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. यानंतर वाढदिवसानिमित्त आपण ते वृक्षारोपण करणार आहोत, झाड लावणार आहोत वाढदिवसानिमित्त. यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम होईल. तेव्हा सर्व मान्यवरांना, अध्यक्षांना, प्रमुख पाहुण्यांना सर्वांना विनंती करतो की यांनी आपण वृक्षारोपणासाठी सर्वप्रथम सर्वांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज दिनांक 6/7/21 आज प्रेमभाऊ राठोड, माजी सभापती जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या या कॉलेजमध्ये ऑनलाईन कवी संमेलन कोविड-19मुळे या ठिकाणी आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा साजरा करीत आहोत. तेव्हा सर्वप्रथम आमच्या संस्थेचे मूळ संस्थापक स्वर्गीय भारतसिंह ठाकूर सर यांच्या प्रतिमेला त्रिवार अभिवादन करतोय. आणि आजच्या या ऑनलाईन कवी संमेलन या कार्यक्रमाला उद्घाटनाला सुरुवात करतोय. तर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज निसर्ग सेवा समिती आपल्या या जवळमध्ये आशिषभाऊ ठाकूरकर यांनी स्थापन केली. सर्वप्रथम त्यांच्या हातून जे कार्य घडत आहे त्यांच्या या कार्याला आपल्या कॉलेजकडून, आपल्या संस्थेकडून सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि आजच्या या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करतो. तर मित्र, कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला एक जबाबदार व्यक्ती आवश्यक असते. तेव्हा आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान लोकमत पत्रकार आशिषभाऊ शेख यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या येथील पोलीस पाटील सुरेश भाऊ जाधव त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारावं. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आशिषभाऊ ठाकूरकर त्यांना सुद्धा विनंती करतोय की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे संस्थाचालक ठाकूर सर यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. तर मित्रो, आज या ऑनलाईन उद्घाटनासाठी सर्वजण या ठिकाणी पाहुणे उपस्थित झाले. तुमचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आणि सर्व पाहुण्यांना विनंती करतोय की आजच्या या
ऑनलाईन कवी संमेलनाचं उद्घाटन सोहळ्याची सुरुवात आपण आमच्या संस्थेचे संस्थाचालक स्वर्गीय भारतश्री ठाकूर सर यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे, तेव्हा सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी फोटोचं पूजन करा. कृपा फोटो इधर इधर से ये साइड से. शिट तर आजच्या या उद्घाटनाचे कवी संमेलनाच्या उद्घाटनाचे अध्यक्ष लोकमत पत्रकार आशिभाऊ शेख यांचं स्वागत करण्याकरता आमंत्रित करतो लोखंडे सरांना. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले येथे पोलीस पाटील सुरेशभाऊ जाधव यांचं स्वागत करण्याकरता चांदे सरांना आमंत्रित केलं. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आशिषभाऊ ठाकूरकर यांचं स्वागत करण्याकरता आमंत्रित करतो लोखंडे सरांना. त्यानंतर आमच्या संस्थेचे संस्थाचालक माननीय श्री ठाकूर सर यांचं स्वागत करण्याकरिता आमंत्रित करतो चांदे सरांना. तर पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचे शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि आजच्या या ऑनलाईन कवी संमेलनाच्या उद्घाटनाच्या सोहळ्याला आपल्या इथे उपस्थित झाले आपल्या गावचे पोलीस पाटील आदरणीय सुरेशभाऊ जाधव यांना विनंती करतो की त्यांनी या ऑनलाईन कवी संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी 2 शब्द आपल्याला मार्गदर्शन तसेच शुभेच्छा द्या. आदरणीय सर, माझे गुरु आणि व्यासपीठावरील सर्व प्रमुख पाहुणे तसेच इतर सर्व आपण शिक्षक वर्ग, खरंच खूप छान वाटला उपक्रम. मी सर्वांनी जो मला मान दिला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं आभारी आहे. माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आमच्या या संस्थेचे मूळ संस्थापक स्वर्गीय भारतश्री ठाकूर सर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. आज दिनांक 6 जुलै 2021 तर आज माननीय श्री प्राध्यापक प्रेमभाऊ राठोड
माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपल्या या स्वर्गीय भारतसिंह ठाकूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाजवळ गुरुकुल इंग्लिश स्कूल जवळा तालुका आणि जिल्हा यवतमाळ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे अभ्यास केंद्र 14-117, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे माहिती केंद्र 673 यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या या कॉलेजमध्ये मान्य श्री प्रेमभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आपल्या कॉलेजमध्ये कवी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. तर सर्वप्रथम प्रेमभाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रहो, आज वाढदिवसाचं औचित्य साधून आपण आपल्या या कॉलेजमध्ये कवी संमेलनाचं आयोजन केलं. तर कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाला एक जबाबदार व्यक्ती आवश्यक. तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मान्य श्री विजय वाघ सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षस्थान स्वीकारावं. त्यानंतर तर या कोविड-19मुळे ज्यांनी या कवी संमेलनाला आपला सहभाग नोंदविला ते आमचे मान्य श्री अरविंदजी हजारे, ओंकार राठोड सर, मान्य श्री कल्पना दुदलवार, प्रीती गोपटे, निशाजी डांगे, सुभाष दांदे या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. तर मित्रहो, कोविड-19चा विचार करत आजच्या या कवी संमेलनाला सगळे ऑनलाईन उपस्थित आहात, सर्वांचे या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि आजच्या या कवी संमेलनाला सुरुवात करतोय. तर सर्वप्रथम आपल्याला पावसावरील कविता तर सर्वप्रथम येत आहे मान्य श्री अरविंदजी हजारे सर. त्यांना प्राचारण करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार, मी अरविंद सुरेशराव हजारे, मुक्काम यवतमाळ, तालुका यवतमाळ, जिल्हा यवतमाळ. आपल्यासमोर माझी स्वरचित कविता सादर करणार आहे. कवितेचा विषय आहे पाऊस. वाट पाहते चातक, वाट पाहते चातक मिरगाच्या पावसाची, वाट पाहते चातक मिरगाच्या पावसाची, थेंब पडतात चोचित आस मिटते जन्माची, थेंब पडतात चोचित आस मिटते जन्माची. नदी नाले झाडे वेली आतुरली भेटण्याला, नदी नाले झाडे वेली आतुरली भेटण्याला, धरती आकाशीचं मिलन, धरती आकाशीचं मिलन जन्मा घालते जीवाला. चिंब भिजल्या धरणीची गेली शहारून काया, चिंब भिजल्या धरणीची गेली शहारून काया, पाना फुलांनी सजली अनमोल तिची माया, पाना फुलांनी सजली अनमोल तिची माया. गेला आनंदून सारा धरतीचा कण कण,
गेला आनंदून सारा धरतीचा कण कण, जोपासली कुशीमंदी निसर्गाची अनमोल खाण, जोपासली कुशीमंदी निसर्गाची अनमोल खाण. हिरवा लेवूनिया शालू गेली नटुनिया अशी, हिरवा लेवूनिया शालू गेली नटुनिया अशी, आकाशीचा स्वर्ग जणू, आकाशीचा स्वर्ग जणू उतरला धरतीवरी, आकाशीचा स्वर्ग जणू उतरला धरतीवरी. आगमनान रे तुझ्या, पावसाला म्हणतो, आगमनान रे तुझ्या गेले सुखावून सारे, आगमनान रे तुझ्या गेले सुखावून सारे, रिमझिम पावसात मन भिजले लाजरे, रिमझिम पावसात मन भिजले लाजरे, मन भिजले लाजरे. धन्यवाद. नमस्कार. अतिशय सुंदर अशी कविता हजारे सरांनी सादर केली. धन्यवाद सर. यानंतर नमस्कार, मी ओंकार राठोड, पंचायत समिती दारव्हा, जिल्हा यवतमाळ. माझी पाऊस या विषयावर स्वरचित कविता या ठिकाणी सादर करीत आहे. आदरणीय प्राध्यापक प्रेम राठोड सर, माझे शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सादर करीत आहे. निसर्गाचे खूप उपकार, मानवाला दावी चमत्कार, निसर्गाचे खूप उपकार, मानवाला दावी चमत्कार, म्हणून वाटते व्हावी पावसाची बरसात, मग दिन असो वारात, म्हणून वाटते यावी पावसाची बरसात, मग दिन असो वारात. ढग ढोल वाजवी ढम ढम, बीज नाचते या छम छम, वारा वाजवी तो बासरी, माणूस करतो घरी हरी हरी, म्हणून वाटते व्हावी पावसाची बरसात, मग दिन असो वारात. झाडे वेली पक्षी बेधुंद, मातीला सुटतो या सुगंध, निसर्गाची किमया ही न्यारी, पाण्यावरती दुनिया ही सारी, म्हणून वाटते व्हावी पावसाची बरसात, मग दिन असो वारात. यावी पावसाची बरसात, मग दिन असो वारात. वनराई होते हिरवेगार, मानवाचे स्वप्न होते साकार, सुख समृद्धी मिळे घरोघरी, येता पाण्याच्या सरीवर सरी, म्हणून वाटते व्हावी पावसाची बरसात, मग दिन असो वारात, म्हणून वाटते यावी पावसाची बरसात, मग दिन असो वारात. उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा, पावसाळा लाविते सदा जिव्हाळा, रंगी बेरंगी जीवनाचा हा मळा, सान थोरांना पाण्याचा लळा, म्हणून वाटते व्हावी पावसाची बरसात, मग दिन असो वारात. शेतकरी काम करी दिन रात, निसर्ग देईल जीवनात साथ, धरतीवर ठेवून विश्वास, परमेश्वरावर श्रद्धाई खास, म्हणून वाटते
व्हावी पावसाची बरसात, मग दीन असो वारात. म्हणून वाटते यावी पावसाची बरसात, मग दीन असो वारात. पाणी म्हणजे असे जीवन, विचार करून करा मनन. नदी नाले भरते धरण, पाहून वाटे खूप समाधान. म्हणून वाटते व्हावी पावसाची बरसात, मग दीन असो वारात. म्हणून वाटते यावी पावसाची बरसात, मग दीन असो वारात. निसर्गाचे खूप उपकार, मानवाला दावी चमत्कार. म्हणून वाटते व्हावी पावसाची बरसात, मग दीन असो वारात. निसर्गाचे खूप उपकार, मानवाला दावी चमत्कार. म्हणून वाटते व्हावी पावसाची बरसात, मग दीन असो वारात. यावी पावसाची बरसात, मग दीन असो वारात. यावी पावसाची बरसात, मग दीन असो वारात. धन्यवाद. नंतर आपली कविता घेऊन येत आहे नमस्कार, मी सौ कल्याणी मादेश्वर, यवतमाळ. कविता पावसाच्या अंतर्गत मी आपल्यासमोर कविता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे अवकाळी पाऊस. ध्यानी मनी नसताना आला वाजत गाजत, ध्यानी मनी नसताना आला वाजत गाजत. होत सार झोपवल उभं स्वप्न जे मनात, होत सार झोपवल उभं स्वप्न जे मनात. थेंब थेंब जिरविला पाणी नव्हत शेतात, थेंब थेंब जिरविला पाणी नव्हत शेतात. मातीतून आलं पीक जिरवल ते मातीत, मातीतून आलं पीक जिरवल ते मातीत. पीक कस म्हणू त्याले स्वप्न होते रे डोळ्यात, पीक कस म्हणू त्याले स्वप्न होते रे डोळ्यात. पाणी मोजता येईना दाणे जसे रे खळ्यात, पाणी मोजता येईना दाणे जसे रे खळ्यात. कसे फेडू कर्ज आता कसे उजवू पोरीले, कसे फेडू कर्ज आता कसे उजवू पोरीले. घास तोंडाचा घेतला दिसे फास रे दोरीले, घास तोंडचा घेतला दिसे फास रे दोरीले. पण नाही करणार नियतीशी लढणार, पण नाही करणार नियतीशी लढणार. जीत होते कुणाची नाही हार मानणार, जीत होते कुणाची नाही हार मानणार. सारे मिळून राबू रे खाऊ घासातला घास, सारे मिळून राबू रे खाऊ घासातला घास. येऊ कितीक संकटे नाही घेणार मी फास, येऊ कितीक संकटे नाही घेणार मी फास. घेतो आन धरणीची किती जोर मारशील, घेतो आन धरणीची किती जोर मारशील. पीक काढून दावीन
एक दिस हारशील पीक काढून दावीन एक दिस हारशील मन द्रवल तुझही माही पाहून हिम्मत मन द्रवल तुझही माही पाहून हिम्मत अवकाळी तू पाऊस कर श्रमाची किंमत अवकाळी तू पाऊस कर श्रमाची किंमत कर श्रमाची किंमत कर श्रमाची किंमत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. त्यानंतर लगेच आपली कविता सादर करीत आहे सौ प्रीती गोपटे मॅडम. नमस्कार, मी सौ प्रीती गोपटे, यवतमाळ. अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यासाठी जिल्हा संघटक म्हणून काम पाहते आणि काव्यप्रेमी शिक्षक मंच या मंचासाठी यवतमाळ जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहते. पाऊसधारा कवी संमेलनासाठी मी माझी स्वरचित कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे सृजन सोहळा. ही वनहरिणी वृत्तातील कविता आहे. ऐका तर. लवलवणाऱ्या तृणपात्यांचा रंग अनोखा भावतो मला. लवलवणाऱ्या तृणपात्यांचा रंग अनोखा भावतो मला. गर्भरेशमी हिरवाईचा साज लेवणी घेतसे झुला. खळखळणारा निर्झर वाहे मंद वाहतो पवनही जरा. किलबिल किलबिल पक्षी गाती निसर्ग भासे स्वर्ग हा खरा. रंगबिरंगी रानफुलांचे किती ताटवे अवती भवती. झगा घालुनी जणू मिरविती सानबालिका हिरव्या गवती. रंगबिरंगी रानफुलांचे किती ताटवे अवती भवती. झगा घालुनी जणू मिरविती सानबालिका हिरव्या गवती. निळे जांभळे रंग सांडले सदा फुलीच्या अंगावरती. अवखळ वारा गिरक्या घेता आनंदाला येई भरती. उंच उंच हे डोंगर प्रेमे उंच उंच हे डोंगर प्रेमे या जलदांना साद घालती. पान्हा फुटता वेगे वेगे धावत येती चिंप पिजवती. मृद्गंधाचे अत्तर फिरता बीजामधुनी अंकुर येतो. सृजन सोहळा वसुंधरेचा असा अखंडित सुरू राहतो. मृद्गंधाचे अत्तर फिरता बीजामधुनी अंकुर येतो. सृजन सोहळा वसुंधरेचा असा अखंडित सुरू राहतो. धन्यवाद. धन्यवाद प्रीतीताई. यानंतर आपली कविता सादर करीत आहे निशाताई डांगे. नमस्कार, मी निशा डांगे पुसद. पावसाची कविता या कवी संमेलनामध्ये माझी एक पाऊस कविता आपल्यासमोर सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे मेघसरी. बरसल्या मेघसरी धरा मनात लाजली. बरसल्या मेघसरी धरा मनात लाजली. शालू हिरवाने सोन पिया मिलना सजली. चिंब भिजून प्रेमात काळी काया उजळली. चिंब भिजून प्रेमात काळी काया उजळली. होता स्पर्श सख्याचा ग कळी कोवळी खुलली. कळी कोवळी खुलली. मनी दाटे हिरवळ फुटे अंकुर कोवळा. मनी दाटे हिरवळ फुटे अंकुर कोवळा. नव्या नवलाईचा हा असे अपूर्व सोहळा. दिस आले चैतन्याचे. दिस आले चैतन्याचे गेलं मन हरखून. दिस आले चैतन्याचे गेलं मन हरखून. पडे पावसाची सर गेलं ऊन परतून. गेलं ऊन परतून. पीक कपाशीच येता बळीराजा सुखावला. पीक कपाशीच येता बळीराजा सुखावला. रांगा डोलती वाऱ्याने मळा हिरवा फुलला. मळा हिरवा फुलला. नभातला इंद्रधनु सृष्टी चित्रारंग देई. नभातला इंद्रधनु सृष्टी चित्रारंग देई. विधात्याची कल्परेखा अशी आकारास येई. अशी आकारास येई. धन्यवाद. धन्यवाद निशाताई. अतिशय सुंदर अशी कविता त्यांनी सादर केली. त्यानंतर लगेच सादर
आपली कविता सादर करीत आहे सुभाष धांदे सर. सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाघापूर टेकडी. मी आज आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे पाऊस, म्हणजेच आली आली बरसात. जेव्हा शेतकरी आपलं पीक पेरतो त्यावेळेस त्याच्या मालकीणला म्हणजे घरमालकीणला काहीतरी विशेष आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरात ती काय म्हणते ते आता आपण ऐकूया. माझी स्वलिखित कविता पाऊस आली आली बरसात. आली आली बरसात माया गावाच्या वेशीत, आली आली बरसात माझ्या गावाच्या वेशीत, आणि तिला ओवाळण्यासाठी काय घेऊ आरतीत. हाती घेऊन मी आली भारी ज्वारीची रास, हाती घेऊन मी आली भारी ज्वारीची रास. बरसातीच्या पाण्यानं पिके रानामंदी घास, बरसातीच्या पाण्यानं पिके रानामंदी घास. बरसातीच्या गसरी आल्या आषाढ मासात, बरसातीच्या गसरी आल्या आषाढ मासात. माही माऊली ग नाचे जशी मासोई पाण्यात, माही माऊली ग नाचे जशी मासोई पाण्यात. घर धन्यानं पेरल्या काया वावरात तुरी, घर धन्यानं पेरल्या काया वावरात तुरी. आणि तिच्या संगती निघाली बरबटी ग लाजरी, तिच्या संगती निघाली बरबटी ग लाजरी. वावराच्या धुऱ्यावर पेरला ग काया तीय, वावराच्या धुऱ्यावर पेरला ग काया तीय. बरसातीच्या पाण्यानं झाली ओली चिंब माय, बरसातीच्या पाण्यानं झाली ओली चिंब माय. डुले निंबाच्या फांदिले, हो डुले निंबाच्या फांदिले देव चिमणीचा खोका, डुले निंबाच्या फांदिले देव चिमणीचा खोका. माह्या वावरची पीक घेते जमिनीचा मुका, माया वावमिनीचा मुका. माया वावरची पीक घेते जमिनीचा मुका, घेते जमिनीचा मुका. धन्यवाद. धांदे सर. त्यानंतर या कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री विजय वाघ सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार, मी विजय वाघ, जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत पंचायत समिती कळंब येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहोत. स्वर्गीय भारतसिंग ठाकूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जवळा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ द्वारा आयोजित माजी शिक्षण सभापती माननीय आदरणीय प्रेमभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त कवी संमेलन आयोजित केले आहे. तेव्हा मी माझी स्वरचित कविता आपणासमोर सादर करतो आहोत. कवितेचं नाव आहे ये रे पावसा. ये रे पावसा तुला देतो पैसा, ये रे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला छोटा, पाऊस म्हणे कसा येऊ मोठा. ये रे पावसा तुला देतो सोने, ये रे पावसा तुला देतो सोने. सोने झाले महागडे, पाऊस म्हणे कसा येऊ चोहीकडे. ये रे पावसा तुला देतो चांदी, ये रे पावसा तुला देतो चांदी. चांदी पडली काळी, पाऊस म्हणे कसा येऊ वेळच्या वेळी. ये रे पावसा तुला देतो हिरा, ये रे पावसा तुला देतो हिरा. हिरा चमके ताऱ्यावानी, पाऊस आला वाऱ्यावानी. ये रे पावसा तुला देतो झाडाचे दान, ये रे पावसा तुला देतो झाडाचे दान.
पाऊस म्हणे वाह वाह, पृथ्वीला करेल मी हिरवीगार छान. ये रे पावसा तुला देतो पैसा, ये रे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला छोटा, पाऊस म्हणे कसा येऊ मोठा. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद यवतमाळ माननीय आदरणीय प्रेमभाऊ राठोड, स्वर्गीय भारतसिंग ठाकूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे संस्थापक आबा ठाकूर सर व त्यांचे सहकारी मराठी विकास मंडळ जवळा यांच्या वतीने आज जवळा येथे प्रेमभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त कवी संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा एक स्तुत्य व चांगला उपक्रम आहे. आपण भारत देशात राहतो. भारत देशामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये बहुतांश लोक मराठी भाषा बोलतात. मराठी ही मायबोली आहे. मराठी ही मातृभाषा आहे. मराठी भाषेचा जर इतिहास पाहिला तर 2200 वर्षाचा आहे. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज यांच्या काळापासून मराठी ही भाषा बोलली जाते. महाराष्ट्रामध्ये अनेक थोर साहित्यिक होऊन गेले. कवयित्री बहिणाबाई चौधरी आहे, कवी मंगेश पाडगावकर आहे, कवी सुरेश भट आहे, कवी कुसुमाग्रज आहे. यांचे साहित्यसुद्धा दर्जेदार आहे. तरीही मराठी भाषेला आजपर्यंत अभिजात हा दर्जा मिळाला नाही. तेव्हा महाराष्ट्रातील तमाम मराठी शिलेदारांसाठी व मराठीचा स्वाभिमान बाळगणाऱ्या मराठी माणसासाठी ही खेदाची बाब आहे. तेव्हा मराठी शिलेदारांनी व मराठीचा अभिमान बाळगणाऱ्यांनी एकत्रित येणे फार गरजेचं आहे व मराठीसाठी काम करणे फार आवश्यक आहे. मराठीचं वैभव कसं समृद्ध करता येईल, मराठीला अभिजात दर्जा कसा प्राप्त करून देता येईल, याकरिता मराठी माणसांनी झटणे फार गरजेचं आहे. कवी संमेलनासारखे उपक्रम राबवून मराठी भाषेविषयी जनजागृती करणे फार महत्त्वाचं आहे. मराठीचा प्रवाह सतत चालू ठेवावा. तेव्हा आजच्या या ठिकाणी मी माझे मित्र प्रेमभाऊ राठोड यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व मी माझी रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद वाघ सर. अतिशय सुंदर अशा कविता सगळ्यांनी सादर केल्या. सर्वांचे खूप खूप आभार. यानंतर या कवी संमेलनाचा शेवटचा टप्पा म्हणजेच आभार प्रदर्शन. तर आभार प्रदर्शनासाठी प्राचारण करतोय आमचे मित्र किरणभाऊ चांदे यांना. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री वाघ सर, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच व्यासपीठावरील प्रमुख अतिथी ज्यांनी या कार्यक्रमात सहभाग दिला, श्री अरविंद हजारे सर, ओंकार राठोड सर, कल्पना दुर्वाल मॅडम, प्रीती गोगटे मॅडम, निशा टांगे मॅडम, सुभाष धांदे सर यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे संचालन ज्यांनी केले, माझे मित्र ज्योतिपाल देशपांडे सर यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो. तसेच आमचे शिक्षक वर्ग यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो. फुलांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला, नाते जपले हद्याचे, त्या नात्याला दार कशाला. एवढे बोलून अध्यक्षाच्या वतीने तसेच प्रमुख अतिथी यांच्या वतीने हा कार्यक्रम इथेच संपन्न झाला अशी मी जाहीर करतो.